हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. रोहीज किचनमध्ये स्वागत आहे. आज मस्तपैकी एक आमरस पुरीची रेसिपी शेअर करते. आंब्याचा सीझन आणि आमरस पुरी होणार नाही असं होऊच शकत नाही. नव्याने त्याचं तर एकदम फेवरेट डिश असल्यामुळे आज तर मी त्यांच्यासाठी छान असे मस्तपैकी छोट्या पुऱ्या केलेल्या आहेत. पुऱ्यांपासून आमरसपर्यंतची सगळी रेसिपी मी इथे शेअर केलेली आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. इथे मस्तपैकी मी हापूस आंबा घेतलेला आहे. अगदी हापूस रत्नागिरी आंबा घेतलेला आहे, छानपैकी पिकलेला. आणि त्याचा आता आपण रस काढून घेऊया. आधी एकदम आंबा पूर्णपणे व्यवस्थित असा तयार घ्यायचा आहे. इथे आता मी दोन पद्धतीने तुम्हाला दाखवते. एका पद्धतीने आधी आपण जरा थोडं स्टाईलमध्ये अगदी असा आंब्याचा रस कसा काढतात तशा टाईपमध्ये अगदी हे करते तुम्हाला, की काही जण अशा पद्धतीने सुद्धा रस आंब्याचा काढतात, की अगदी पूर्ण आंब्याचे स्लाइस वगैरे काढून अशा पद्धतीने आपण सगळा तो गर आहे तो काढून घ्यायचा आहे. हे अशा पद्धतीने सुद्धा आपण आंब्याचा रस काढू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. पण हे पद्धत आहे ती थोडी वेळ काढणारी आहे असं माझ्या दृष्टीने तरी मला वाटतं. त्याच्यामुळे अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही रस काढू शकता, की सगळे आंब्याचे सगळे असे तुकडे वगैरे काढून घ्यायचे आणि पूर्ण सालीला जो आंब्याचा गर वगैरे लागलेला असतो तो सगळा अशा पद्धतीने सगळा क्लीन करून घ्यायचा. आता हा एक आंबा आहे, तुम्ही अशा पद्धतीने तुम्हाला क्लीन करून दाखवते, की बाकी जसं आहे तो सगळा असा पद्धतशीर असं सगळा त्याचा गर वगैरे काढून असा घ्यायचा. पण आम्ही कोकणामध्ये, म्हणजे आता माहीत नाही मला अजून बाकीच्या ठिकाणी, पण आम्ही कोकणामध्ये म्हणजे मी लहानपणापासून माझी आई वगैरे जसा तांब्याचा रस वगैरे काढायची त्या पद्धतीने आम्ही काढायचो. तो मी ती पद्धत तुम्हाला दाखवते, की आम्ही काय करायचो, की म्हणजे माझी आई वगैरे आम्ही लहानपणी मी बघितलेलं आहे ते मी सगळं तुम्हाला ते सांगते, की त्याच्यानंतर आम्ही अशाच पद्धतीने आतापर्यंत मी तरी काढलेलं आहे. तर मी ही एक पद्धत तुम्हाला शेअर केलेली आहे. आता दुसरी पद्धत दाखवते, की जी मी लहानपणापासूनची बघितलेली आहे, की आंबा घ्यायचा आणि तो आधी आंबा पण सगळीकडनं असं व्यवस्थित असा प्रेस करून घ्यायचा. पूर्णपणे असं सगळीकडनं थोडा तो असा प्रेस करून घ्यायचा. म्हणजे आतला रस असतो तो थोडासा असा आपण हलका करून घ्यायचा. आता हे वरचं जे कवर आहे ते थोडं असं आपण ते काढून घ्यायचं आणि थोडासा आंबा आहे तो थोडा पिळून घ्यायचा. म्हणजे असं म्हणतात त्याच्यात जर थोडासा चीक वगैरे असेल तर तो सगळा असा बाहेर पडतो. आणि अशा पद्धतीने आता आपण हा असा आंब्यातला सगळा रस हा काढून घ्यायचा. ही पद्धत मी तरी लहानपणापासून बघत आलेली आहे आणि माझ्या दृष्टीने ही खूप सोपी आणि पटकन होणारी म्हणजे रस काढण्याची पद्धत आहे. अशा पद्धतीने ही तुम्ही काढू शकता, किंवा आधी सांगितल्यासारखे असे आंब्याचे सगळे पीसेस वगैरे करून व्यवस्थित असं आपण त्याच्यातनं सुद्धा काढू शकतो. दोन्ही पद्धतीने करू शकता. पण मी जे लहानपणापासून बघितलं आहे त्या पद्धतीने आम्ही कोकणी तरी असेच पद्धतीने रस हे करतो. त्यामुळे अशा पद्धतीने आपण सगळा पूर्ण व्यवस्थित असा रस हा काढून घ्यायचा आहे. आता जी बाट आहे त्याचा सुद्धा हे अशा पद्धतीने पूर्णपणे रस काढून घ्यायचा आहे. अजिबात त्या बाटीला सुद्धा आपण काही ठेवायचं नाही. सगळा पूर्ण बाट ही अशी क्लीन करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने मस्तपैकी सगळा रस निघालेला आहे आणि असाच आता आपण सगळ्या आंब्यांचा रस हा काढून घेऊया. इथे बघू शकता मी सगळा रस काढून घेतलेला आहे. आता पहिला आपण जो सुरीने काढला होता त्याचे थोडे असे मोठे पीसेस राहिलेले आहेत. आता आपण ह्याच्यामध्ये आंबा कितीही गोड असला तरी सुद्धा थोडीशी साखर ही त्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे, कारण का प्रत्येक आंब्याची गोडपणा हा सेम असतो असं काही नाही, थोडं कमी जास्त अशा पद्धतीने असतो. त्यामुळे आता मी घेतलेले आंबे सगळे गोडच होते, त्याच्यामुळे मी जास्त नाही, फक्त 3 टेबलस्पून इथे साखर टाकून घेते. पण तुम्ही घेतलेला आंबा किती गोड आंबट कशा पद्धतीने असेल त्यानुसार आणि तुम्हाला कितपत आमरस गोड पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही साखरेचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आणि तर हे आपण आहे ते सगळं आपण मिक्सरला सुद्धा बारीक करून घेऊ शकतो. नाहीतर मी ज्या पद्धतीने त्या हँड मिक्सरनी करून घेणार आहे तशा पद्धतीने सुद्धा तुम्ही सगळं फक्त एकजीव करून घ्यायचं आहे. आपल्याला काय अगदीच काही आणि ह्याच्या व्यतिरिक्त काहीही टाकायचं नाहीये. आता इथे मी हँड मिक्सरनी असं सगळा व्यवस्थित असं एकजीव करून घेते, किंवा तुम्ही एकदम सगळा हा आमरस मिक्सरला लावून एकदाच असं थोडंसं असं फिरवून घेऊन सुद्धा तो व्यवस्थित असा एकजीव करून घ्यायचा आहे. मी त्या हँड मिक्सरनी अशा पद्धतीने सगळा आमरस आणि साखर ही सगळी एकजीव करून घेते.
हे बघा अशा पद्धतीने मस्तपैकी एकदम सुंदर असा आपला घट्टसर आमरस तयार झालेला आहे. जर तुम्हाला याच्यामध्ये वेलची जायफळ टाकायची असेल तर तुम्ही सुद्धा वेलचीची पावडर टाकू शकता, पण त्याच्याने ओरिजिनल आमरसची चव येत नाही, म्हणजे मलाही तसं पटत नाही. त्याच्यामुळे मी नुसतं फक्त साखर टाकलेली आहे. आणि आता आपण हा आमरस गार करायला फ्रीजला ठेवूया. तिथपर्यंत आपण पुरीची तयारी करूया. पुरीसाठी ते मी मेजरिंग कपचा 1 कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आता मी 2 टेबलस्पून बारीक रवा असतो तो बारीक रवा मी टाकून घेणार आहे. थोडासा जाडा असेल तरी काही प्रॉब्लेम नाही, पण शक्यतो बारीक रवाच घेतलेला खूप चांगला. 2 टेबलस्पून बारीक रवा घेतलेला आहे. 1 टीस्पून साखर घेतलेली आहे. चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं आपण आधी नुसतं हाताने मिक्स करून घेऊया. सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे चेक करू शकता. आणि आता सगळं हे मिक्स करून झालेलं आहे. आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे. पाणी टाकताना अगदी हळूहळू टाकायचं, कारण का आपल्याला पीठ हे पुरीचं भिजवायचं आहे. चपातीच्या पिठासारखं थोडं नरमसर करायचं नाही, थोडंसं असं घट्टसरच हे पीठ भिजवायचं आहे. त्यामुळे पाणी टाकताना अगदी हळूवार पद्धतीने टाकायचं. साधारण मला ह्याच्यासाठी मेजरिंग कपचं अर्धा कपच पाणी लागलेलं आहे, काही जास्त पाणी लागलेलं नाही आहे. ते पण अगदी पूर्ण असं नाहीच. त्याच्यामुळे पाणी अगदी जपून टाकायचं आहे. पीठ पातळ झालं तर मग गव्हाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं वाढवा, पण बाकी रवा, साखर, मिठाचं प्रमाण वाढवू नका. आणि आता व्यवस्थित असं आपण हे पीठ भिजवून घेतलेलं आहे. आता इथे थोडंसं म्हणजे अगदी 1 टीस्पून वगैरे असं मी थोडं तेल घेतलेलं आहे. तेलाचा एक हात आपण जरा पिठाला लावून व्यवस्थित परत एकदा ते मळून घेऊया. आमरस आपला तयार आहे. छानपैकी आपण तो गार करायला ठेवलेला आहे. पुरीचं पीठ आपलं झालेलं आहे. आणि आता आपण तेल गरम करायला घेऊया. तेल गरम करेपर्यंत इथे मी आपण पुऱ्यांसाठी छोटे पुरी करायचे तर एकदा सगळे आपण लाटून घेतले की मग बरं पडतं. म्हणजे खायला तर जर सगळीजण एकदम असतील तर लगेचच्या लगेच तशाच पुऱ्या पण घेतल्या तरी चालतील. आता मी नव्या नित्यासाठी बनवते, त्यांना छोट्या पुऱ्या खूप आवडतात, म्हणून मी इथे आधी आपण ज्याच्यावरती पुरी लाटणार आहोत त्या पोळपाटाला आधी तेल लावून घेतलेलं आहे. ज्याने लाटणार आहोत त्या लाटण्याला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आपल्याला इथे पिठाचा वापर अजिबात करायचा नाहीये. पुरी लाटताना अजिबात पिठाचा वापर करायचा नाहीये. आणि अशा पद्धतीने तुम्ही पुऱ्या केल्यात ना, तुमची प्रत्येक पुरी अशी मस्तपैकी टम्म फुगेल. तुम्ही ट्राय करून बघा. अशा पद्धतीने ही पुरीचं पीठ भिजवण्यापासून अशा पद्धतीने करण्यापर्यंत सेम पद्धतीने करा. तुमची एकही पुरी अशी बसणार नाही. सगळ्या मस्तपैकी प्रत्येक पुरी तुमची फुलेल. आता नव्या नित्यासाठी करायचं होतं म्हणून मी पुरीची साईज जरा छोटी केलेली आहे, कारण का त्यांना अशा छोट्या पुऱ्या खायला खूप आवडतात, म्हणून मी ती छोटी केलेली आहे. तुम्हाला जर साईज मोठी पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या साईजनुसार पाहिजे तशी पुरीचं गोळा तयार करू शकता. तेल गरम होईपर्यंत इथे मी आता सगळ्या पुऱ्या करायला घेतलेल्या आहेत. परत एकदा तेलाचा हात लावून घेतलाय आणि आता आपण पुऱ्या ह्या लाटून घेऊया. आधीच एकदा सगळ्या पुऱ्या लाटून घेतल्या की आपल्याला तळायला सोपं पडतं, म्हणून हे अशा पद्धतीने तुम्ही करू शकता. तेवढा आपला टाइम पण वाचतो. तिथपर्यंत आपलं तेल हे गरम होतच आहे. तेल व्यवस्थित असं गरम करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी सगळ्या पुऱ्या आता ह्या लाटून घेते. खूप छान सोपी पद्धत असल्यामुळे हे आमरस पुरी आता आंब्याच्या सीझनमध्ये नक्की घरी ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी. आणि रुईज किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच ते पण सबस्क्राईब करा आणि सोबत बेल आयकन पण दाबा, कारण अशा आपल्या सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन नक्की दाबा. पुऱ्या आता आपल्या लाटून झालेल्या आहेत. आता आपण तळायला घेऊया आणि बघू शकता तुम्ही प्रत्येक पुरी कशी मस्तपैकी फुगते ती. फक्त तेल व्यवस्थित गरम पाहिजे. कमी गरम वगैरे असं मीडियम वगैरे असं तेल नाही पाहिजे. तेल छानपैकी गरम करून घ्यायचं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता मस्तपैकी सगळ्या पुऱ्या आपल्या फुगतात. त्याच्यामुळे अशा पद्धतीने पीठ भिजवून नक्की पुरी ट्राय करून बघा.
व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा. मला कमेंट्स करून सांगा तुम्हाला रोहीज किचन 22च्या सगळ्याच रेसिपीजनी व्हिडिओज आवडतात की नाही ते. तुम्हाला तर मी दाखवलं अशा पद्धतीने आपण सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत आणि प्रत्येक पुरी बघितलेली आहे तुम्ही किती छानपैकी अशी फुगते. आणि अशा पद्धतीने आपला आमरस पुरी तयार झालेली आहे, थंडगार आमरस. आता आमरसमध्ये मी थोडंसं केशर आणि थोडासा पिस्ता जरा गार्निशिंगसाठी फक्त टाकलेला आहे. बाकी त्याच्या टेस्टसाठी काहीही म्हणजे संबंध नाही, फक्त एक गार्निशिंगसाठी म्हणून टाकलेले आहेत. आणि मस्तपैकी असे छोटे छोटे सगळ्या पुऱ्या तयार केलेल्या आहेत. तुम्ही त्याच्याबरोबर अजून मोठा बेत करू शकता. फक्त आता नव्या नित्यासाठी म्हणून मी अशा पद्धतीने आमरस पुरी केलेली आहे. कशी वाटली रेसिपी मला नक्की कमेंट्स करा.